आपण सगळेच आपल्या फोनला रोज कामाच्या वेळी किंवा मीटिंगमध्ये असताना अतिशय काळजीपूर्वक म्हणजे अगदी न विसरता. अगदी न विसरता डू नॉट डिस्टर्ब मोडवर ठेवतो. कारण स्पष्ट असतं, महत्वाच्या कामात बाहेरचा कोणताही व्यत्यय येऊ नये. पण काल एका लेखावर विचार करत असताना मला अचानक एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. या एका छोट्या सेटिंगच्या नादात आपण न कळतपणे आपल्या स्वतःच्या माणसांनाच, आपल्या कुटुंबालाच. आपल्या कुटुंबालाच कायमस्वरूपी डू नॉट डिस्टर्ब मोडवर कधी टाकलं हे आपल्यालाच कळलेलं नाही. हा एक अतिशय अस्वस्थ करणारा विरोधाभास आहे बरं का. म्हणजे तंत्रज्ञानाने आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या माणसाशी एका सेकंदात जोडला आहे. खरंय. पण त्याच वेळी आपल्या शेजारी अगदी एकाच सोफ्यावर बसलेल्या माणसापासून आपल्याला हजारो मैल दूर नेऊन ठेवलं आहे. आपण सतत कनेक्टेड आहोत, पण तरीही एका भयानक पातळीवर डिस्कनेक्टेड आहोत. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आपली आजची ही सखोल चर्चा एका अशा संकल्पनेवर करायची आहे जी वरवर पाहता खूप सोपी वाटते. महाराज यांचं तत्वज्ञान आणि आजच्या 21व्या शतकातील म्हणजे 24 तास आणि आठवडाभर बिझी असलेल्या एका कॉर्पोरेट कर्मचाऱ्याची कथा यांची इतकी अचूक सांगड घातली आहे की विचार करायलाच भाग पडतो. चला हे थोडं उलगडून बघूया. नक्कीच. या संपूर्ण विषयाच्या मुळाशी एक अत्यंत पुसटशी रेषा आहे. पैसा विरुद्ध वेळ आणि उपस्थित असणे विरुद्ध उपलब्ध असणे. म्हणजे एखाद्या ठिकाणी फक्त शरीराने उपस्थित असणे विरुद्ध मनाने आणि लक्ष देऊन कुटुंबासाठी उपलब्ध असणे. या दोन गोष्टींमधला फरक समजून घेणं ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे. बरोबर. आणि या समस्येचं मूळ नेमकं कुठे आहे हे शोधण्यासाठी आपल्याला 350 वर्षांपूर्वीच्या एका महान विचाराकडे वळावं लागतं. संत तुकाराम महाराजांचा एक अतिशय गाजलेला अभंग आहे. ते म्हणतात, एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ. तुका म्हणे हाची भक्ती सांडावी ती अहंकृती. अगदी हेच ते शब्द. वरवर पाहता हे शब्द खूप परिचयाचे वाटतात, पण आजच्या आधुनिक जगात विशेषतः आपल्या धावपळीच्या करिअरमध्ये या शब्दांचा नेमका अर्थ काय होतो? या अभंगातील मानसशास्त्र खूप खोल आहे. महाराज इथे सुपंथ म्हणजेच एका चांगल्या मार्गाबद्दल बोलत आहेत. आता हा चांगला मार्ग शोधण्यासाठी सगळं सोडून हिमालयात जाण्याची किंवा संन्यास घेण्याची काही गरज नाही. अजिबात नाही. हा सुपंथ आपल्या घराच्या उंबरठ्यावरूनच सुरू होतो. एकमेकास साह्य करू या वाक्याचा अर्थ आपण अनेकदा खूप संकुचित घेतो. आपल्याला वाटतं की मदत करणे म्हणजे फक्त पैशांची मदत करणे किंवा कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे. पण भावनिक मदत ही त्याहून खूप मोठी असते. म्हणजे दिवसभर काम करून थकलेल्या जोडीदाराला स्वतःहून एक कप चहा करून देणे, किंवा शाळेतून उत्साहाने घरी आलेल्या मुलाचं बोलणं लॅपटॉप बाजूला ठेवून ऐकणे, हे सगळं त्या साह्य करण्यामध्ये येतं. अगदी. म्हाताऱ्या आईवडिलांसोबत केवळ 2 मिनिटे बसून त्यांच्या तब्येतीची चौकशी करणे हा तो सुपंथ आहे. पण आज होतंय काय? आपण हा सुपंथ सोडून स्वपंथ म्हणजेच स्वतःच्याच कोशात राहण्याचा मार्ग धरला आहे. अरे बापरे, स्वपंथ हा शब्द खूप बरोबर वाटतो येथे. आणि याचं मुख्य कारण म्हणजे त्या अभंगाच्या शेवटच्या ओळीत दडलेली अहंकृती किंवा अहंकार. करिअरवर लक्ष केंद्रित करण्याच्या प्रक्रियेत माणूस नकळतपणे एक वेगळाच अहंकार बाळगायला लागतो. पण इथे मला थोडं थांबवून एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. विचारा ना. सुरुवातीला मला वाटलं की 350 वर्षांपूर्वीचे विचार आजच्या IT जगात कसे लागू पडतील. बरं. पण दुसरं म्हणजे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देणे, त्यांच्या भविष्याची तरतूद करणे, ही सुद्धा एका व्यक्तीची मोठी जबाबदारी असतेच ना. असतेच. मग जो माणूस स्वतःला विसरून घराचे हप्ते, मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी रात्रंदिवस काम करतोय, त्याच्या त्या प्रोव्हायडर असण्याच्या भावनेला आपण नेहमीच अहंकार कसा म्हणू शकतो? तो तर एक प्रकारचा त्याग नाही का? खूपच महत्वाचा आणि रास्त प्रश्न आहे. कुटुंबाची आर्थिक जबाबदारी घेणं हा अजिबात चुकीचा विचार नाहीये. पण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून बघितलं तर काहीतरी वेगळंच दिसतं. तर या प्रक्रियेत एक अदृश्य बदल होतो. मी कुटुंबासाठी पैसे कमवतोय या भावनेचं रूपांतर जेव्हा माझ्यामुळेच हे घर चालतं या धारणेत होतं, तेव्हा तो अहंकार बनतो. बापरे, हा फरक खूपच बारीक पण महत्वाचा आहे. अगदी. हा अहंकार एक प्रकारची ढाल बनतो. या ढालीमागे लपून माणूस स्वतःच्या भावनिक जबाबदाऱ्या टाळू लागतो. म्हणजे मी घरासाठी इतके कष्ट करतोय, मग मी घरात वेळ नाही दिला तरी चाललं पाहिजे. हा विचार ती अहंकृती निर्माण करते.
पैसे कमावण्याच्या प्रक्रियेत मेंदू हे विसरून जातं की कुटुंबाला फक्त पैशांची नाही तर तुमच्या प्रत्यक्ष अस्तित्वाची आणि वेळेची सर्वात जास्त गरज असते. हे स्पष्टीकरण खरंच डोळे उघडणारं आहे. म्हणजे तो जो स्वपंत आहे तो अनेकदा त्यागाच्या मुखवटा घालून वावरत असतो. एक्झॅक्टली. तुकाराम महाराजांनी सांगितलेला हाच विचार आजच्या 21व्या शतकातील कॉर्पोरेट जगात नेमका कसा दिसतो हे समजून घेण्यासाठी पुण्यातील एका IT कंपनीत काम करणाऱ्या अविनाशचं उदाहरण आपल्याकडे आहे. हो, ती कथा खूप बोलकी आहे. मला वाटतं त्याची कथा ही केवळ एका व्यक्तीची कथा नसून ती आजच्या संपूर्ण पिढीचा प्रातिनिधिक आरसा आहे. होय, अविनाशची ही कथा त्या अहंकृतीचे सर्व पदर उलगडून दाखवते. अविनाश एक प्रोजेक्ट मॅनेजर आहे. त्याचं संपूर्ण आयुष्य मीटिंग्ज आणि कॉल्समध्येच जातं. अगदी. अमेरिकेच्या मीटिंग्ज, लंडनची कॉल्स आणि डेडलाईन्स यांच्यात ते अडकलेले आहे. त्याची पत्नी नेहा आणि 8 वर्षांची मुलगी रिया हे त्याचं छोटंसं जग आहे. पण या जगासाठी त्याच्याकडे दिवसातला एकही रिकामा क्षण नाहीये. या कथेतला एक प्रसंग खूप अस्वस्थ करतो मला. 8 वर्षांची रिया चित्रकलेच्या स्पर्धेत एक चित्र काढते. त्या चित्रात तिने एक सुंदर स्वप्न रंगवलेलं असतं. तिची आई आणि तिचे बाबा एका समुद्राच्या किनाऱ्यावर वाळूचे किल्ले बनवत आहेत. एका लहान मुलीच्या निरागस मनाची ती सर्वात मोठी इच्छा असते. ती अत्यंत उत्साहाने ते चित्र तिच्या बाबांना दाखवायला घेऊन येते. आणि इथेच अविनाशच्या मेंदूची प्राधान्यक्रम ठरवण्याची पद्धत कशी बिघडली आहे हे दिसून येतं. जेव्हा रिया ते चित्र घेऊन येते तेव्हा तू काय करत असतो? तेव्हा अविनाश लॅपटॉपवर काहीतरी अत्यंत महत्त्वाचा ईमेल टाईप करत असतो. तो रियाकडे डोळे वर करून न बघताच सांगतो की चित्र खूप छान आहे आणि आपण लवकरच फिरायला जाऊया. अरे रे, तो तिच्या भावनांकडे, तिच्या त्या चित्रामागच्या खऱ्या हाकेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. या प्रसंगामागे नेमकं कोणतं मानसशास्त्र काम करत असावं? एखादा बाप आपल्या मुलीच्या इतक्या गोड प्रयत्नांकडे असा कोरडेपणाने कसा पाहू शकतो? कारण त्याचा मेंदू एका सततच्या हाय अलर्ट मोडवर असतो. कॉर्पोरेट जगातल्या त्या ईमेलला त्याचा मेंदू सर्व्हायव्हल किंवा अस्तित्वाची लढाई मानतो. त्याला वाटतं की हा ईमेल आत्ताच गेला नाही तर सगळं संपेल. आणि दुसरीकडे मुलीचं चित्र ही अशी गोष्ट वाटते जी सुरक्षित आहे, जिला तो नंतर वेळ देऊ शकतो. पण तो नंतरचा वेळ कधीच येत नाही ना? अगदी बरोबर. त्याला वाटत असतं की तो हे सगळं टायपिंग आणि टार्गेट्स कुटुंबासाठीच तर पूर्ण करतोय. पण तिथेच त्याची पत्नी नेहा एक अशी ओढ बोलते जी अविनाशच्या या सगळ्या भ्रमाचा भोपळा फोडते. ती म्हणते, आम्हाला तुझा पैसा नाही, तू हवायस. बापरे, हे वाक्य म्हणजे एका चपराकसारखं आहे. हो ना? त्या प्रोव्हायडरच्या अहंकाराला दिलेला तो थेट धक्का असतो. पण अविनाशची प्रतिक्रिया काय असते? त्याला बॉसची आणि प्रमोशन न मिळण्याची एवढी भीती असते की तो सुट्टीला जायला सुरुवातीला स्पष्ट नकारच देतो. ती भीतीच त्याला कुटुंबापासून दूर ठेवत असते. पण अखेर नेहाच्या ठाम भूमिकेमुळे तो बॉसची कशीबशी परवानगी काढतो आणि ते कोकणातल्या एका गावी जाण्याचं ठरवतात. बर. आता इथे परिस्थिती बदलते. लाल माती, मोठं अंगण, आंब्याची झाडं आणि निसर्गरम्य शांतता. भौतिक वातावरण पूर्णपणे बदललेलं असतं. पण मला सांगा, अविनाशच्या आतलं वातावरण बदलतं का? मुळीच नाही. तो गाडीतून कोकणात पोचतो खरा, पण गाडीचा दरवाजा उघडल्या उघडल्या त्याचं पहिलं वाक्य असतं फोनवर, आय विल मेल यू द रिपोर्ट इन 10 minutes. हो, मी 10 मिनिटात रिपोर्ट पाठवतो. तो घरात जातो आणि कुटुंबासोबत अंगणात बसण्याऐवजी एका कोपऱ्यात टेबल टाकून लॅपटॉप उघडून बसतो. तो मानसिकदृष्ट्या अजूनही त्या पुण्यातील ऑफिसमध्येच अडकलेला असतो. हेच ते उपस्थित असणे आणि उपलब्ध नसणे यातील अंतर. त्याचं शरीर कुटुंबासोबत कोकणात होतं, पण त्याची संपूर्ण मानसिक ऊर्जा, त्याचं लक्ष त्या लॅपटॉपच्या स्क्रीनमध्ये, त्या आभासी जगात अडकलं होतं. अगदी. कुटुंबासाठी तो तिथे असूनही नव्हताच. हे समजायला मला एक गोष्ट खूप जवळची वाटते. इथे खरी गंमत आहे. म्हणजे हे अगदी असं झालं की आपण एखाद्या सुंदर निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यावर गेलो आहोत. आजूबाजूला नारळी पोफळीच्या बागा आहेत, लाटांचा मंद आवाज येतोय. आणि आपण काय करतोय? तिथे जाऊन आपण एका बंदिस्त ट्रेडमिलवर पळत आहोत. आपण तिथे आहोत, पण आपण एकाच जागी धावतोय. त्या निसर्गाचा, त्या मोकळ्या हवेचा आपल्या अस्तित्वाशी काहीच संबंध उरत नाही. क्या बात आहे. हे रूपक या परिस्थितीला अगदी अचूकपणे लागू पडतं. अविनाश स्वतःच्या मनाने त्या ट्रेडमिलवरून खाली उतरायला तयार नव्हता. त्याला त्या धावण्याची इतकी सवय झाली होती की थांबणं त्याला असुरक्षित वाटत होतं. आणि जेव्हा माणूस स्वतःहून हा ट्रेडमिल थांबत नाही, तेव्हा कदाचित निसर्गाला किंवा परिस्थितीला कठोरपणे हस्तक्षेप करावा लागतो. या कथेचा पुढचा भाग एका अर्थाने डोळे उघडणारा क्लायमॅक्स आहे. खरंच?
संध्याकाळची वेळ असते, सगळे अंगणात चहा पीत गप्पा मारत बसलेले असतात आणि अविनाश मात्र आत एकांतात लॅपटॉपवर काम करत असतो. अचानक कोकणातलं हवामान रंग बदलतं. होय, अचानक भयानक वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू होतो. निसर्गाचं ते रौद्र रूप क्षणार्धात सगळं जनजीवन विस्कळीत करतं आणि काही क्षणांतच पूर्ण गावची लाईट जाते. आणि लाईट गेल्यावर अविनाशची पहिली प्रतिक्रिया काय असते? तो कुटुंबाची काळजी करत नाही, तर त्याची चिडचिड सुरू होते. स्वाभाविक आहे त्याच्यासाठी ते. माझी क्लायंट सोबत मीटिंग होती, मोबाईलला रेंज नाहीये, लॅपटॉपची बॅटरी संपत आलीये. अशा विचारांनी तो प्रचंड अस्वस्थ होतो. त्याला वाटतं की त्याचं जगच संपलं. त्याची ही अस्वस्थता का असते माहितीये? कारण त्याची ती ढालीसारखी वापरली जाणारी स्क्रीन आता बंद पडलेली असते. तो ज्या आभासी जगाच्या आधारावर स्वतःला महत्त्वाचं समजत होता, ते जग अचानक गायब होतं. आता त्याला वास्तवाला सामोरं जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. पण तिथेच परिस्थिती एकदम वेगळी वळण घेते. त्याचे वडील एका हातात जुना कंदील आणि दुसऱ्या हातात मेणबत्ती घेऊन येतात. त्याची आई पावसात खाण्यासाठी गरम गरम कांदाभजी करून आणते. ते सगळेजण अंधारात दिवाणखाण्यात एका सतरंजीवर एकत्र बसतात. बाहेर पाऊस पडतोय आणि आत एका छोट्याशा प्रकाशात हे कुटुंब एकत्र आले. इथे ना त्या दोन वेगवेगळ्या प्रकाशांमधला फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. तोपर्यंत अविनाश ज्या लॅपटॉपच्या उजेडात काम करत होता, तो निळा आणि कृत्रिम उजेड खऱ्या अर्थाने त्याच्या कुटुंबावर आणि त्याच्या खऱ्या नात्यांवर अंधार पसरवत होता. क्या बात आहे, खूपच सुंदर विचार आहे हा. हो ना, त्या स्क्रीनच्या प्रकाशामुळे तो स्वतःच्याच माणसांना पाहण्यासाठी अंध झाला होता. पण जेव्हा गावची लाईट जाते आणि जो भौतिक अंधार पसरतो, तोच अंधार अविनाशच्या आयुष्यातला खरा अंधार दूर करतो. त्या कंदिलाच्या आणि मेणबत्तीच्या मऊ पिवळसर प्रकाशात अविनाश पहिल्यांदाच खूप गोष्टी स्पष्टपणे पाहतो. लहानपणीच्या गमतीजमती निघतात, तो चिखलात कसा पडला होता याच्या आठवणी निघतात. रिया कविता गाऊन दाखवते आणि सगळे खळखळून हसतात. अगदी त्या हसण्याच्या आवाजात अविनाशला अचानक एका भयंकर सत्याची जाणीव होते. त्याला जाणीव होते की आपण किती मौल्यवान गोष्टी गमावल्या आहेत. हो, तो रियाकडे बघतो आणि त्याला जाणवतं की ती किती मोठी झाली आहे. गेल्या 3 वर्षात त्याने तिचं निरागस हसणं, तिचं नवीन शब्द शिकणं पाहिलंच नव्हतं. कारण त्याचे डोळे फक्त एक्सेल शीट्स आणि प्रेझेंटेशन्स बघत होते. खरंय, त्याला त्या मेणबत्तीच्या प्रकाशात आपल्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या पहिल्यांदाच एवढ्या स्पष्ट दिसतात. म्हातारपण त्यांच्या जवळ कसं पोचलं हे त्याला कधी समजलंच नव्हतं. आणि याच क्षणी अविनाशच्या मनातली ती अहंकृती गळून पडते. त्याच्या डोक्यात एक अत्यंत स्पष्ट विचार येतो. ज्या ऑफिसच्या क्लायंटची मीटिंग बुडाल्यामुळे तो सुरुवातीला इतका वैतागला होता, त्या क्लायंटसाठी तो फक्त एक मॅनेजर आहे. अगदी. उद्या जर अविनाशने नोकरी सोडली किंवा तो नसेल, तर ती कंपनी 2 दिवसांत दुसरा कोणीतरी मॅनेजर शोधेल. तो ऑफिससाठी 100% रिप्लेसेबल किंवा बदलता येण्याजोगा आहे. पण त्याची मुलगी, त्याची पत्नी, त्याचे म्हातारे आई-वडील यांच्यासाठी तो इररिप्लेसेबल आहे. होय, या जगात दुसरी कोणतीही व्यक्ती रियाचा बाप होऊ शकत नाही किंवा त्याच्या आई-वडिलांचा मुलगा होऊ शकत नाही. हा विचार अंगावर काटा आणतो यार. आपण आपलं संपूर्ण आयुष्य अशा गोष्टींना महत्त्व देण्यात घालवतो जिथे आपली जागा कुणीही घेऊ शकतं, आणि जिथे आपली जागा कुणीच घेऊ शकत नाही तिथे आपण वेळच देत नाही. खरंय. पण मला इथे तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आपल्याला खऱ्या आयुष्यातही जाग येण्यासाठी, आपल्या नात्यांचं महत्त्व समजण्यासाठी अशा एखाद्या वादळाची किंवा संकटाचीच वाट बघावी लागते का? आपण स्वतःहून हा लॅपटॉप का बंद करू शकत नाही? याचं उत्तर आपल्या कम्फर्ट झोनमध्ये दडलं आहे. आजच्या जगात सतत व्यस्त असणे किंवा बिझी असणे हे एक प्रकारचं स्टेटस सिम्बॉल बनलं आहे. हो ना, लोकांना सांगायला आवडतं की मी खूप बिझी आहे. अगदी. लोकांना वाटतं की ते बिझी आहेत म्हणजे ते खूप महत्त्वाचे आहेत. स्वतःहून लॅपटॉप बंद करणे किंवा फोन बाजूला ठेवणे म्हणजे स्वतःच्या रिकाम्या वेळेला सामोरे जाणे. आणि तो रिकामा वेळ अनेकदा माणसाला स्वतःच्या चुकांची आणि कमतरतांची जाणीव करून देतो. त्यामुळे आपण स्वतःहून न थांबता त्या चक्रात अडकून राहणं पसंत करतो. बरोबर. स्वतःहून थांबण्यासाठी खूप मोठी वैचारिक प्रगल्भता लागते. म्हणूनच या कथेचा आणि या संपूर्ण चर्चेचा निष्कर्ष काढताना एक वाक्य खूप प्रकर्षाने समोर येतं. आपण लहानपणापासून ऐकत आलोय की टाइम इज मनी. वेळ हा पैसा आहे. हो, कॉर्पोरेट जगात हा नियम अगदी बरोबर असेलही, पण कुटुंबाच्या किंवा नात्यांच्या बाबतीत हा नियम अजिबात लागू होत नाही. कुटुंबासाठी टाइम इज लव्ह हा नियम लागू होतो. वेळ हेच प्रेम आहे.
आणि हे केवळ बोलण्यापुरतं नाहीये. जर आपण लहान मुलांच्या मानसशास्त्राचा विचार केला तर त्यांच्यासाठी प्रेम या शब्दाची व्याख्या आपल्यापेक्षा पूर्णपणे वेगळी असते. म्हणजे कशी? त्यांच्या मज्जासंस्थेला किंवा नर्व्हस सिस्टमला सुरक्षेची आणि प्रेमाची जाणीव ही आई-वडिलांच्या अस्तित्वातून मिळते. आपण त्यांना किती महागडे खेळणे आणून देतो याने त्यांना काहीही फरक पडत नाही. जेव्हा एखादा पालक मुलांसोबत खाली बसून पूर्ण लक्ष देऊन खेळतो तेव्हा मुलांच्या मेंदूला तो वेळ म्हणजे सुरक्षितता वाटते. म्हणूनच त्यांच्यासाठी प्रेमाचं स्पेलिंग LOVE नसून खऱ्या अर्थाने TIME असे असते. किती सोपं पण किती दुर्लक्षित सत्य आहे हे. आणि सुट्टीचा खरा अर्थही तोच आहे. सुट्टी म्हणजे फक्त लोकेशन बदलणे नाही, तर रुटीनमधून, त्या रोजच्या साच्यातून मानसिक पातळीवर बाहेर येणे. होय. जेव्हा एखादा माणूस कुटुंबासोबत वेळ घालवतो तेव्हा तो फक्त त्यांच्यावर उपकार करत नसतो, तर तो स्वतःच्या मनाला खऱ्या अर्थाने डिटॉक्स करत असतो, स्वतःच्या मेंदूला नव्याने रिचार्ज करत असतो. कारण शेवटी जर आपण आयुष्याचा हिशेब मांडला तर आपण बॉसला दिलेला तो अत्यंत महत्त्वाचा वाटणारा रिपोर्ट कदाचित 2 दिवसांनी रद्दीत जाईल. काही वर्षांनी ती कंपनीही तो रिपोर्ट विसरून जाईल. पण त्या पावसाळी संध्याकाळी नीच एक छोटासा प्रयोग करून पाहायला हवा. तो रविवार असेल किंवा पावसाळ्यातली एखादी सुट्टी असेल, एक पूर्ण दिवस आपल्या लॅपटॉप पूर्णपणे बंद ठेवूया आणि मोबाईल चक्क कपाटात ठेवून देऊया. खूपच छान आयडिया आहे ही. त्या एका दिवसासाठी स्क्रीनवर बघण्याऐवजी आपल्या जवळच्या माणसांच्या डोळ्यात बघूया. त्यांच्यासोबत फक्त उपस्थित राहू नका, तर मानसिक पातळीवर पूर्णपणे उपलब्ध राहा. हा प्रयोग ऐकायला जेवढा सोपा वाटतो तेवढाच तो प्रत्यक्षात अंमलात आणायला कठीण आहे बरं का. कारण पहिल्या काही तासात आपला मेंदू आपल्याला तो फोन उचलण्यासाठी अस्वस्थ करेल. अगदी तळमळ होईल. हो, पण ज्याने या अस्वस्थतेवर मात करून तो दिवस खऱ्या अर्थाने माणसांसोबत घालवला त्याने जीवनाचं एक मोठं रहस्य उलगडलं असं नक्कीच म्हणता येईल. आणि ही चर्चा संपवताना एक नवीन आणि अत्यंत विचार करायला लावणारा मुद्दा इथे मांडणं मला गरजेचं वाटतं. आजकाल आपण सगळेच एका मानसिक आजाराचे शिकार झालो आहोत, ज्याला फिअर ऑफ मिसिंग आउट किंवा फोमो म्हणतात. हो, फोमो हा शब्द खूपच कॉमन झाला आता. आपल्याला सतत वाटत असतं की आपण सोशल मीडियावर काहीतरी मिस करू, कोणाचा तरी महत्त्वाचा ईमेल मिस करू, किंवा जगात काय चाललंय ते आपल्याला माहिती असायला हवं. म्हणून आपण सतत त्या स्क्रीनला चिकटून असतो, सतत रिफ्रेश करत असतो. बरोबर. त्या आभासी जगात आपलं काहीतरी राहून जाईल, आपण मागे पडू, ही सततची भीती माणसाला पोखरत असते. पण इथेच आधुनिक जीवनातला सर्वात मोठा विरोधाभास दडलेला आहे. या व्हर्च्युअल जगाच्या फोमोमुळे, तिकडे काहीतरी मिस होईल या भीतीमुळे आपण आपल्या स्वतःच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यालाच मुकत आहोत, याची आपल्याला जाणीव का होत नाही? हा प्रश्न खूप खोल आहे. आपण प्रत्यक्ष श्वास घेणारं, आपल्या आजूबाजूला असणारं मिसिंग आउट ऑन रिअल लाईफ अनुभवत आहोत. आयुष्यातला खरा आनंद आणि खऱ्या अर्थाने यश म्हणजे काय हे आपण विसरलो आहोत. खरंच? खऱ्या अर्थाने यशस्वी तो माणूस नाही ज्याचा बँक बॅलन्स खूप मोठा आहे किंवा जो रात्रंदिवस मीटिंग्समध्ये व्यस्त असतो. तर खऱ्या अर्थाने यशस्वी तो आहे जो स्वतःच्या इच्छेने, कोणताही ताण न घेता, कोणाचीही भीती न बाळगता 24 तास अनरिचेबल राहू शकतो, संपर्काबाहेर राहू शकतो. हा विचार खरोखरच प्रत्येकाच्या मनाला भेटणारा आणि आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. खऱ्या यशाची आणि स्वातंत्र्याची ही व्याख्या आपण सर्वांनीच नव्याने तपासून पाहायला हवी. संपर्काबाहेर राहण्याचं स्वातंत्र्य हेच आजच्या जगातलं सर्वात मोठं यश आहे. यावर नक्की विचार व्हायला हवा. सुरुवात करताना आपण ज्या ओळी बघितल्या त्या फक्त वाचून सोडून देण्यासारख्या नाहीयेत. आपल्या हातातल्या स्मार्टफोनच्या आणि लॅपटॉपच्या डू नॉट डिस्टर्ब मोडमधून आपल्या कुटुंबाला बाहेर काढण्याची वेळ आता आली आहे. अगदी योग्य वेळ आहे ही. खऱ्या आयुष्याचं कनेक्शन जे आपण कुठेतरी हरवून बसलो आहोत ते पुन्हा एकदा प्रस्थापित करा. 350 वर्षांपूर्वी तुकाराम महाराजांनी सांगितलेला तो सुपंथ आजही आपल्या घराच्या उंबरठ्यावर आपली वाट पाहत आहे. हो ना. गरज आहे ती फक्त तो अहंकार आणि तो फोन बाजूला ठेवण्याची. तर या अत्यंत महत्त्वाच्या आणि खोल विचारांसोबतच आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. प्रत्यक्ष जगातल्या खऱ्या क्षणांचा आनंद घ्यायला विसरू नका. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच संतांचे सुंदर भावार्थ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. यामुळे आम्हाला अजून प्रोत्साहन मिळते. लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.